सायकल अयोध्यापर्यंत फोटोन द्या म्हणा पेपर मागे. हा कुठपर्यंत जावेत सायकल? सायकलवर तुमचं फिरेल मी. अयोध्या, गोरखपूर, प्रयागराज, काशी, महाराष्ट्र, शिर्डी, शनी शिंगणापूर, सप्तशृंगी, मायनगर असे प्रकार फिरे जायला सायकल. आता आम्ही आलेलो नागेश्वर मंदिर मध्ये बघू शकता तुम्ही. दर्शनाला जाते आम्ही आता. हे मित्रांनो, आम्ही नागेश्वर ज्योतिर्लिंगला आलोय. बघू शकता तुम्ही किती पब्लिक येतो. VIP जो पडो नहीं. फायनली मित्रांनो आमचं दर्शन वगैरे झालं. इथं फोटोशूट करत होतो आम्ही. बघू शकतो फोटोशूट वगैरे झाला. आता बघूया बाकी. बघू शकता इथं प्रसादाचं एकच दुकान आहे. इथं या तुम्ही. इथं प्रसाद घेऊन जा. आपल्याला प्रसाद घ्यायचा आहे. तुम्ही सांगा आपला. एकच दुकान आहे बाबा प्रसादाचं. इथं या प्रसादाचा लाभ घ्या. बघू शकता मित्रांनो. आणि एवढ्या लांबपर्यंत ब्लॉग बघितला आहे तर फॉलो आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि कमेंट पण करून सांगा आपल्याला ब्लॉग कोणता पाहिजे. मी नक्की तुमच्यासाठी प्रयत्न करेल. प्रसाद वगैरे घेतला भावांना. बघू शकता शनिदेव महाराज मंदिर. हे बघू शकता मंदिर. मित्रांनो नागेश्वर मंदिर फिरवून गेला आपल्याला. आता आपण आलेलो आहे जेटू तलावावरती. बघू शकता तुम्ही. बघू शकता गोपीनाथ मंदिर. ब्लॉगर आम्हाला सांगा करून देऊ तिथं. नागेश्वर मंदिर आपलं. आता आम्ही आलेलो आहे गोपी तलावावरती. बघू शकता तुम्ही. गोपीनाथ मंदिर मध्ये बघू शकता तुम्ही. बघू शकता तुम्ही. सर नाही ते काय बोलत आहे. आतलं पाणी कमी झालेलं आहे. मित्रांनो आम्ही आता आलेलो आहे वेरावळ रेल्वे स्टेशनला. बघू शकता तुम्ही. आणि आता जाते आम्ही सोमनाथ साठी. ऑटो घेऊन आलेलो आम्ही आता सोमनाथ मंदिर जवळ. बघू शकता तुम्ही.
भावांना आता आम्ही आलेलो आहे सोमनाथ मंदिर सगळं बघू शकता. हे जे आहे ना हे जुनं मंदिर आहे. मंदिरला मोबाईल अलाउड नाहीये. भैया माला ले लो पुराना जो भी लेंगे बघू शकता. बघू शकता भावांना तुम्ही. फायनली मित्रांनो आमचं दर्शन वगैरे झालं. आता आम्ही जातो बाहेर. बघू शकतात. आम्ही जाते आता बाहेर. आता बाहेर सारखं खूपच ठिकाणी तुम्हाला आम्ही ब्लॉगमध्ये नक्कीच दाखवेल. बघू शकतो. सायकलवर अयोध्यात छान लागेल तुला. सायकलवर अयोध्यापर्यंत अजून काय म्हणा पेपर हा कुठपर्यंत जाणं सायकल. सायकलवर तुम्ही तर फिरेल मी अयोध्या, गोरखपूर, प्रयागराज, काशी, महाराष्ट्र, शिर्डी, शनी शिंगणापूर, सत्तरसंगी मायनगर असे पटक फिरे जायला सायकल. ते उन्हा कारण आता करेक्ट नाही बसणार मना दाखला पाहिजे तुम्हाला त्याने काय 1200-1300 रुपये देतात खर्चा पाणीला. ते भाडा थोडा करून घ्यायचं जेवायला ते काय पण जावायला कठीण वेगळे आता 1000-1200 रुपये कठीण लागतील. बसवर नाही ट्रेन मा गर्दी ना करेच ना इथलं सामानलं करेच ना ट्रेन मा काय तिकीट राहते सीट भेटत ना ठोकरा खाता जायला पडत ना. मग ती बाजू जेवण व्हायचं आणि आता तुम्ही बटक फिरायचं. द्वारका, नागेश्वर सगळं मंदिर त्यांनी सायकलवर केलेलं होतं पहिले. आता ते फक्त पाय पडण्यासाठी आलेले आहेत. बघू शकता तुम्ही. एकटे सोबत कोणी नाही त्यांच्या. एकटे आलेले ते आम्हाला भेटले. ते आम्हाला सांगितलं तर दादा आता जुनं मंदिर फिरून गेलं. आता नवं मंदिर फिरायला जाते. ते इथं लॉकर आहे. लॉकरमध्ये बॅगा वगैरे ठेवणार. आम्ही डायरेक्ट सोमनाथचं नवं मंदिर फिरायला जाणार. बघू शकता तुम्ही. हे जे इकडचं आहे ना सोमनाथचं हे जुनं मंदिर आहे आणि हे वालं नवं मंदिर आहे. तर आमचं दर्शन वगैरे झालेलं आहे. आम्ही आता जातो बाहेर. बघू शकता तुम्ही. आणि हे जे समोरचं दिसत आहे भावांनो हे लक्ष्मीनारायण मंदिर आहे. हे जे मंदिर लक्ष्मीनारायण मंदिर आहे भावांनो. ब्लॉग शेवटपर्यंत बघा. आणि मी तुमच्यासाठी एवढं करत आहे तर माझ्यासाठी एवढं पण नाही करू शकणार का. तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा ब्लॉग कसा आहे आणि तुम्हाला तुमचा ब्लॉग कसा पाहिजे ते तुम्हाला नक्की सांगा आम्हाला. तुमच्यासाठी पूर्ण प्रयत्न करेल नवीन ब्लॉगसाठी. बघू शकता तुम्ही 4 धाममधून पहिलं धाम आहे सोमनाथ बाबा मंदिर. बघू शकता तुम्ही. मोबाईल अलाउड नाही होता भावा म्हणून आम्ही काय मध्ये दाखवला नाही. मोबाईल तर घेऊन नाही गेलो मध्ये. आता दर्शन वगैरे झालं आमचं. आता आम्ही जाते दुसरं लोकेशनला. बघू शकता तुम्ही व्ह्यू. आणि भावांनो इथं येशाल ना तुम्ही फ्रीमध्ये मोबाईल वगैरे ठेवण्याची सोय केलेली आहे त्यांनी. आणि पुढं बॅगा ठेवून द्यायचं. इथे येऊन मोबाईल वगैरे ठेवून द्यायचं भावांनो. काही दिसते नाही. एकदम सेफ आहे तुमच्यासाठी. जायचं
इधर घुमा आ जाओ। लोकल घुमा देता हूँ। लागली म्हणून आता डोकं ठिकाणावर चालत की आता आम्ही फक्त चालते 1 किलोमीटर झाले. अरे रस्ता आता असं आहे ना रिक्षा बघा. अहो पोऱ्याला का तुम्ही या पोऱ्याला नवीन फ्री कधीतला कोणी बाहेर फिरा काय बी खाली एक जन का सबका 200 दिखा के बेड़ावल स्टेशन कोणत्या बांधण्यावर बांधते बांधण्या तुकडं जा ना मालकातील दिल्ली बनते तो 200 300 होता है 250 चला आजा बोलते बंद करणार ते चांगले चलो अरे यांचं डोकं ठिकाणावर आलंय. आता आम्ही रिक्षा केली आपण चला बघू काय याच्याकडे पण बघा. मित्रांनो आम्ही बांधकामामध्ये आलेलो आहे आता बांधकाम करण्यासाठी. बघू शकता तुम्ही तर रोड चाललेला मित्रांनो आम्हाला काय दिसलंय हे बघू शकता. अभावला दिसलेलं आहे ते. और मछली दिखाए हम हो पाय पडा क्या है हम देखे बाबा है बाबा नारियल है ना. बघू शकता मित्रांनो तुम्ही बाबाला ते दिसले आम्हाला बघू शकता तुम्ही. आणि आम्हाला दिसलं तिथं किती गर्दी झाली बघा. बघू शकता. नमस्कार. अरे भावांनो इथे जर आले ना नक्कीच फिरा तुम्ही. इथं फिरण्यासारखं आहे. जर आले तुम्ही फॅमिली सोबत या किंवा मित्रांसोबत या नक्की या इकडे फिरायला. तर इथं खूपच भारी आहे. आणि तिथे तुम्ही बघू शकता भावांनो एकदम भारी सारखं आहे बघा. बघू शकता. बघू शकता ही जी असते ना ही काडी जादू करून इथं ठेवलेली असते. नजर वगैरे उतरवून इथं ठेवलेलं असतं मित्रांनो हे. तर कोणी इथं हात वगैरे लावा नका. फक्त बघून घ्या आणि घरी निघून जा. तुम्हाला जर वाटत असेल तर तिथं सोनं वगैरे काय काढू नका. फक्त बघून घ्या आणि घरी निघून जा भावांनो. आम्हाला थोडस सोनं भेटलेलं आहे पण ते आम्ही घेऊ नाही शकत भावांनो तिथं. कारण की तिथं आहेत साप वगैरे आहेत तिथं. त्यासाठी आम्ही काही घेऊ नाही शकत.
बघू शकता तुम्ही. आणि इथं म्हणजे ना खूपच काय काय आहे मित्रांनो, खूपच काय आहे इथं बघण्यासारखं आहे. कदाय अरे भाई रुको ना, अरे बाबा रिक्षावाला बघा आरोड्या मारत आहे भावांनो इथं. आपला टाइम झालेला आहे म्हणे, अजून दुसऱ्याकडे बी जायचंय म्हणून तो म्हणे चला म्हणे लवकर म्हणे. आम्हाला काही जास्त टाइम नाही भेटला. तुम्ही जर येशाल ना प्रायव्हेट गाडी करून या, म्हणजे कसं तुम्हाला फिरता पण येईल जास्त आणि फोटो वगैरे पण काढता येईल. बघू शकता आम्ही त्याला पैसे दिलेले तरी पण तो सांगते टाइम नाही भाऊ, लवकर या लवकर या. म्हणून तुम्ही जर येशाल ना प्रायव्हेट गाडी करून या भावांनो, म्हणजे कसं फिरता पण येईल तुम्हाला. बघू शकता भाऊ. आम्ही आता जाते दुसऱ्याकडे. सोनं नाही भेटा वाटे. आई रे मध्ये काय झालं काय रे चाललं बघू शकता आयमन वगैरे फोटोवालाचा टाइम झालेला आहे म्हणून आम्ही लवकर जाते भावांनो. दुसरं लोकेशन कुठे काय माहित नाही, तिथे जायचंय. भरले देते सुद्धा मिळे ही येणंच करते तो यार. यांनी एक शपथ घेतली होती की जोपर्यंत आपण सोमनाथचे सर्व दर्शन करत नाही तोपर्यंत अन्नाचा कणीही अनाथात टाकणार नाही. म्हणून आता आम्ही जाते आता लवकर यांना 8 महिन्यासाठी इथं थांबवलं असतं, कारण की पाणी जास्त असतं ना म्हणून त्यांना जाऊ देत नाही. 8 महिन्यासाठी ना परत कामाला लागणार. आम्ही आलेलो आता महाराष्ट्रातील समुद्रीला बघू शकता. ऑटो केलेले आम्ही. मित्रांनो बाहेरून मंदिर असं दिसतं. आम्ही आलेलो आहे मंदिरामध्ये. भजन वगैरे चालू आहे. बघू शकता मित्रांनो. मंदिर खूपच भारी आहे
तिकडे बघू शकता भावांनो. इथं वाचू शकता तुम्ही. आमचं दर्शन वगैरे झाला. आता आम्ही जाते रेल्वे स्टेशन, डायरेक्ट रेल्वे स्टेशन वरती जाते आमचं जमून गेलेलं आहे म्हणे. आता आमचं सगळं ठिकाणी दर्शन झालेलं आहे. तर आम्ही स्टेशनला आलेलं आहे, बघू शकता तुम्ही. सारखे